नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक शहरातील बी रघुनाथ सभागृहात संपन्न झाली. या बैठकीस बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र अध्यक्ष तथा कॅबिनेट दर्जा आमदार हेमंत पाटील, माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे, शिवसेना नेते आनंद भरोसे, राजू कापसे, युवा जिल्हा प्रमुख आप्पाराव वावरे, धम्मदीप रोडे, माणिक पोंढे, गीता सूर्यवंशी, जनाताई मुंडे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आमदार हेमंत पाटील म्हणाले की आजची बैठक ही शिवसेनेत काम करत असलेले पदाधिकारी कशा पद्धतीने काम करत आहेत व शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी कशा पद्धतीने काम करायचे या संदर्भात ही आढावा बैठक आहे. पुढे बोलताना सांगितलं की येणाऱ्या काळात परभणी जिल्ह्यातील अनेक नेते शिवसेनेत येण्यासाठी उत्सुक आहेत व ते पुढील काळात शिवसेनेत दिसतील. जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनात्मक जी काही थोडीशी त्रुटी निर्माण झालेली आहे याचा आढावा घेण्याच्या संदर्भामध्ये जे पदाधिकारी त्यांनी मोठे मोठे पद घेतलेले आहेत परंतु काम करत नाहीत अशा अनेक पदाधिकारी निदर्शनास आलेले आहेत. त्याची जी काही वस्तुस्थिती आहे त्याचं पूर्ण सादरीकरण माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या पुढे होईल आणि जे काम करणारे पदाधिकारी आहेत त्यांना निश्चित न्याय मिळेल. आणि जे काही काम न करता नुसतीच पदं घेतले, अनेक पदाधिकाऱ्यांना बोलत असताना मला जाणवलं की तालुका प्रमुख आहेत परंतु त्यांना जर जिल्हा परिषद गटाचे नाव माहीत नसतील, पंचायत समिती गणाचे जर नाव माहीत नसतील, पदाधिकाऱ्यांचे नाव माहीत नसतील, सर्कल प्रमुखांचे, ती गंभीर बाब आहे. तेव्हा ज्यांनी पदं घेतलेले आहेत त्यांनी गावापर्यंत गेलं पाहिजे, पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांभाळलं पाहिजे, तर संघटन वाढेल. नाहीतर नुसते पदं घ्यायचे, मी काढपूट पद घ्यायचं, पक्ष संघटनेत कामं मागायचे, कामं करायचे, याच्यासाठी संघटना नाहीये. याची गंभीर दखल जी आहे पक्षाने घेतली. आमचे मित्र पक्षच आहेत त्यांच्याकडे गेलेले आहेत, स्वागत आहे त्यांच्याबद्दल. परंतु शिवसेनेमध्ये येण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत. येत्या काही दिवसामध्ये आपल्याला, आज आता मी सांगणार नाही, परंतु जिल्ह्यातले महत्वाचे नेते बनवणारे लोक हे शिवसेनेमध्ये दिसतील. त्या पद्धतीनं काम चालू आहे आणि शिवसेनेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा बदल आपल्याला इथे दिसेल. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.